नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, नवीन मतदान कार्ड कशा पद्धतीने काढायचं किंवा मतदान यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने लावायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे, तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी घरबसल्या नवीन मतदान कार्ड कशा पद्धतीने काढायचं बघूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं वोटर। फक्त वोटर अशा प्रकारे तुम्ही सर्च करा। वोटर इलेक्शन कमिशन एक नंबरलाच वेबसाईट येईल बघा। या ठिकाणी voters.eic.gov.in अशा प्रकारची वेबसाईट। आता सर्वप्रथम यावरती अकाउंट उघडायचं आहे, त्यासाठी राईट कॉर्नरला बघू शकता साइन अप आहे, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। खाली ईमेल ॲड्रेस दिला आहे, ऑप्शनल आहे, टाकायची काहीही गरज नाही आहे। खाली कॅप्चा कोड दिला आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। आता हा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या मतदान कार्डशी ज्यावेळेस तुमचं मतदान कार्ड येईल त्याला ॲटोमॅटिकली लिंक होईल। मी कॅप्चा कोड टाकतो आणि कंटिन्यूवरती क्लिक करतो। अशा प्रकारे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं। फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव, पासवर्ड टाकायचं आहे, pass@123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पासवर्ड टाकू शकता। करंट पासवर्ड तोच टाकायचा, कन्फर्म पासवर्ड तोच टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। अशा प्रकारे ग्रीन टिक आली पाहिजे बघा। आता तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता तुमचं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे। आता तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर टाका, तुमचा पासवर्ड जो टाकला आहे तो पासवर्ड टाका आणि हा कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP जाईल, तेथे रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करा, त्या मोबाईलवरती OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा। तो OTP या ठिकाणी मी टाकून घेतो आणि OTP टाकल्यानंतर व्हेरीफाईड अँड लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा। तुमचं लॉग इन सक्सेसफुली झाले। आता यावरती मतदान कार्डशी रिलेटेड काहीही काम तुम्ही करू शकता। तर एक नंबरलाच ऑप्शन दिलं आहे फॉर्म नंबर 6, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता एवढे फॉर्म आपल्याला भरायचं आहे। सर्वप्रथम आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे, महाराष्ट्र राज्य। नंतर डिस्ट्रिक्ट, या ठिकाणी आपला डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा। नंतर समोर बघू शकता या ठिकाणी तुमची असेंब्ली निवडायची, जे तुमचं मतदारसंघ असेल तो मतदारसंघ या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। मी मतदारसंघ निवडतो आणि एवढी माहिती निवडल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आता पर्सनल डिटेल्स द्यायचे। फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, ॲटोमॅटिकली मराठीमध्ये खाली येऊन जाईल। व सरनेममध्ये तुमचं आडनाव टाका, ॲटोमॅटिकली मराठीत येईल आणि नंतर तुमचा फोटो अपलोड करायचा 2 MB पर्यंत JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये। सर्व माहिती मी भरून घेतो, फोटो अपलोड करतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता फोटोसुद्धा अपलोड झालेलं आहे। तुमचं नाव मराठीत आलेलं आहे। नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा। आता या ठिकाणी बघू शकता तुमच्या रिलेटिव्हमध्ये तुमच्या वडिलाचं, आईचं, नवऱ्याचं, बायकोचं, कोणाचंही या ठिकाणी तुम्ही रिलेटिव्ह नेम म्हणून देऊ शकता। तर या ठिकाणी मी सजेस्ट करेल फादर नेम तुम्ही या ठिकाणी यापैकी द्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही फादर नेम सिलेक्ट करसाल या ठिकाणी नेमवरती तुमच्या वडिलांचं नाव टाका, सरनेमवरती तुमचं आडनाव टाकायचं आणि नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी तो आता वेट करायचं। आता बघू शकता रिलेटिव्ह नेम या ठिकाणी दिले, तुम्ही कोणाचंही द्या यापैकी। नंतर कॉन्टॅक्ट डिटेल, कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा ईमेल ID दोन्हीसुद्धा देऊ शकता। तर मी इथे मोबाईल नंबर देतो। खाली सेल्फवर क्लिक करा आणि मोबाईल नंबर द्या, ईमेल सोडून द्या, नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता आधार डिटेल्स, या ठिकाणी ज्याचा आपण फॉर्म भरतोय त्या व्यक्तीचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। आधार कार्डचा नंबर टाकायचा व्यवस्थित आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। तुमचं मतदान कार्ड तुमच्या आधारशी ॲटोमॅटिकली लिंक होऊन जाईल। नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करा आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक। आता द्यायची तुमची डेट ऑफ बर्थ, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायची।
व्यवस्थित डेट ऑफ बर्थ टाका, या ठिकाणी क्लिक करा. या कॅलेंडरमधून तुमची डेट ऑफ बर्थ निवडायची. नंतर मग डॉक्युमेंट काय प्रूफ देणार आहे तुम्ही डेट ऑफ बर्थसाठी, तर खाली सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट काहीही तुम्ही देऊ शकता आणि ते खाली या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं. तर मी आधार कार्ड देतो आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आता प्रेझेंट ॲड्रेस, सध्या राहत असलेला पत्ता टाकायचा. तुम्ही कुठे राहत, तुमचं या ठिकाणी गाव कोणतं, पोस्ट ऑफिस, पिन कोड काय, तुमचा तालुका कोणता आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, या फॉर्मॅटमध्ये सर्व माहिती टाकायची. ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. परत मग डॉक्युमेंट ऑफ प्रूफ, रेसिडेन्स म्हणजे राहण्याचा पत्ता म्हणून काय तुम्ही प्रूफ देऊ शकता, तर तुम्ही यापैकी कोणता एक प्रूफ द्या. तर मी ते आधार कार्ड सिलेक्ट करतो, आधार कार्ड अपलोड करतो आणि नेक्स्टवरती क्लिक. नंतर बघा डिसेबिलिटी, जर या ठिकाणी ऑप्शनल आहे, जर तुम्ही अपंग असाल तर या ठिकाणी कोणत्या टाईपमध्ये, नसाल तर डायरेक्ट नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक. आता अगोदर जर कोणी मतदान कार्ड तुमच्या घरामध्ये काढलं असेल तर त्या मतदान कार्डचे डिटेल्स द्यायच्यात. त्यांचं नाव टाकायचं या ठिकाणी, नेम ऑफ द फॅमिली मेंबर, नंतर रिलेशन विथ म्हणजे तुमचे कोण ते आई आहे, वडील आहे, काय जे असेल ते द्यायचं. तर समजा या ठिकाणी आपल्या वडिलांचं मतदान कार्ड काढलेलं आहे, तर या ठिकाणी मी फादर सिलेक्ट करतो आणि त्यांचा इपिक नंबर म्हणजेच मतदान कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा. त्यांचं नाव, तुमचं रिलेशन आणि मतदान कार्डचा नंबर टाकून नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. घरातील कोणत्याही एका व्यक्तीचं तुम्ही देऊ शकता, आई किंवा वडील. नंतर डिक्लेरेशनमध्ये तुमचं गाव टाकायचं आहे. समोर स्टेट विचारलं आहे, तुमचं राज्य या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो. डिस्ट्रिक्टवरती क्लिक करायचं आहे, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा टाकायचा. नंतर तुम्ही केव्हापासून या पत्त्यावर राहतात तर त्या पत्ता या ठिकाणी निवडायचा किंवा तुम्ही जन्माचं वर्षसुद्धा या ठिकाणी निवडू शकता. व्यवस्थित निवडायचं. खाली प्लेस आलं आहे, कुठून तुम्ही फॉर्म भरला आहे ते प्लेस टाकायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर हा कॅप्चा कोड येईल, कॅप्चा कोड टाकायचा आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे वरती, त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती एक OTP येईल, तो OTP इंटर OTP या ऑप्शनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर मी OTP टाकून घेतो आणि प्रिव्ह्यू आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करतो. तुम्ही भरलेला सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आले, सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेक करायची, सर्व बरोबर आहे का. जर बरोबर असेल तर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही सबमिटवरती क्लिक करसाल विचारेल आर यू शुअर, तर यस आर यू शुअर आपण या ठिकाणी खात्रीपूर्वक देत आहोत. नंतर या ठिकाणी बघू शकता एक रेफरन्स नंबर आला आहे. हा रेफरन्स नंबर तुम्ही नोट करून ठेवायचा आहे. नोट केल्यानंतर येथे डाउनलोड रिसिप्टवरती क्लिक करून तुम्ही रिसिप्टसुद्धा याची डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरणं झालेलं आहे. आता तुम्ही स्टेटस चेक करू शकता आणि स्टेटसवरती तुमचा फॉर्म या ठिकाणी ॲप्रूव्ह झाला की नाही ते सुद्धा बघू शकता. ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करा. तुम्हाला जो रेफरन्स नंबर आला आहे तो रेफरन्स नंबर द्यायचा आहे आणि या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून सबमिट ऑप्शनवरती क्लिक कर. बघू शकता आपण आत्ताच फॉर्म भरलेला आहे, तर आपला या ठिकाणी कोणत्या तारखेला फॉर्म भरला आहे, करंट स्टेटस वगैरे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दाखवले जाईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.